नमस्कार, माझ्या अंजलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मेथीची भजी। आता हा पदार्थ पटकन होणारा आहे आणि नाश्त्याला वगैरे जेवताना किंवा नाश्त्याला स्नॅक्स म्हणून हा खूप छान लागतो खायला। विविध प्रकारे करतात लोक, तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला आता दाखवत आहे। तर चला आपण बघूया। ही मी मेथी घेतलेली आहे थोडीशी। ही मेथी आहे, हिला मी साफ करून घेतलंय। याची पानं बघा बारीक आहे, ही बारीक मेथीची पानं आहेत। तर ही बारीक मेथी घेतलेली आहे आणि ही आता मी चिरणार आहे। काय काय जण असंच करायला घेतात, पण मी चिरून घेते। तर ही मी चिरणार आहे आता। धुतलेली आहे आणि मी ही निवडून चांगली धुतली आहे स्वच्छ। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे 3-4 वेळा आणि त्याच्यानंतर आता मी ही तुमच्या समोर ठेवली आहे आणि आता ह्याचे 2 भाग करून मी कापायला घेणार आहे। याला आपण ओबडधोबड कापली किंवा एकदम बारीकच कापायला हवे असं काय नाहीये, तुम्हाला जशी जमते तशी कापा। तर आपला हा एक भाग कापून झालाय। आता हा आपण दुसरा भाग घेणार आहोत। हा दुसरा भाग आता मी कापून घेते। आता ही मेथीची भाजी मी चिरून घेतलेली आहे। तर आता ह्याच्यात आपल्याला बेसनचं पीठ घेतलेलं आहे। हे बघा, हे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि हे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय, म्हणजे पूर्ण भरून नाहीये पण अर्ध आहे। तर आता ह्याच्यामध्ये जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच आपण घालायचंय। तर पहिला आपण ह्याच्यात मेथीमध्ये बेसनचं पीठ घालणार आहोत। हे 2 चमचे भरून टाकलेलं आहे मी। त्याच्यानंतर मग मी ह्याच्यात 1 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे। हे बघा, आणि परत लागलं तर मी परत दोन्ही पिठांपैकी मी थोडं थोडं घेणार आहे। आता हे टाकल्यानंतर हे मी तीळ घालते। ह्याच्यात सफेद तीळ आहेत, हे घालते। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही भाजून पण घेऊ शकता। हा थोडासा अगदी थोडा पाव चमचा ओवा आहे, तो घालते। ओवा सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता। थोडीशी ही कोथिंबीर आहे अगदी नावाला, कारण मेथी खूप थोडी आहे ना म्हणून। थोड्या ह्या मिरच्या आहेत, तुम्ही मिरचीचा ठेचा घातलात तरी चालेल। आणि हा आलं लसूण पेस्ट आहे, ही आलं लसूण पेस्ट सुद्धा मी घालते। आणि ह्याच्यात मी थोडा कांदा घालते। कांदा तुम्हाला जर नाही टाकायचा असेल तर नाही टाकलात तरी चालेल, पण कांदा टाकला ना तर भजी अजून छान आणि कुरकुरीत होते, मस्त होते। तांदळाचं पीठ सुद्धा मी ह्याचसाठी घेतलंय की भजी जरा कुरकुरीत होण्यासाठी। तर हे आपण घातलेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचंय, चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। आता ह्याच्यात आपण हळद घालूया, चवीनुसार हळद घातलेली आहे। तिखट घालूया, तुम्ही तिखट जेवढ्या प्रमाणावर खाता तुमच्या चवीला तेवढंच घाला। त्याच्यानंतर थोडासा किंचित पाव चमचा असा गरम मसाला घातलाय। तुमच्याकडे धना जिऱ्याची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता, माझ्याकडे सध्या संपली आहे म्हणून। तर ही आमचूर पावडर घेतलेली आहे, ती सुद्धा मी याच्यात घालत आहे। आणि अशा तऱ्हेने हे सर्व मिठापासून सर्व साहित्य आपण घातलेलं आहे आणि हे आता आपण कालवून घेणार आहोत, सगळं मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं साहित्य आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याला चांगलं आपण चोळणार आहोत। हातानेच करा, तुम्ही जर बाउलमध्ये ठेवलं तर तुम्हाला चमच्याने आवडत असेल तर चमच्याने करा। तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। मीठ टाकलंय ना म्हणून की आपोआप त्याला पाणी सुटतं। काय काय जण मेथी मिठाने चुरून घेतात आणि मग त्या पाण्यात हे करतात, पीठ टाकून मळतात। जसं आपण मुठियाला करतो ना तसं। आता मुठियाचा प्रकार वेगळा आहे, फक्त फरक एवढाच आहे, मुठियामध्ये गव्हाचं पीठ वापरतात, ह्यात आपण तांदूळ आणि बेसन टाकले। तर ह्याच्यात मी परत तांदळाचं पीठ घालते आणि परत बेसनचं पीठ घालते। मी आधीच सांगितलेलं आपल्याला जसं पीठ लागेल ना
तसं आपण घेणार आहोत। आता ह्यातलं वाटीवरचं पीठ होतं ते मला सगळं लागणार आहे, तर मी सगळं बेसनचं पीठ ह्याच्यात घातलेलं आहे। ही भजी खूप मस्त होते, चहा बरोबर, सॉस बरोबर, हिरवी चटणी घेऊन खाल्लात ना तर एकदम मस्त लागते। संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला खूप मस्त लागते। ही जेवताना सुद्धा एक स्नॅक्स म्हणून पण छान लागते, स्टार्टर म्हणून पण छान लागते। आता हे बघा, आपण एक थेंबही पाणी न घालता आपण हे पीठ तयार केलेलं आहे, त्याच्यातच पीठ ऑब्झर्व झालेलं आहे। आता हा लास्टला सोडा घालायचा आहे, चिमूटभर सोडा आहे हा, तर हा घातलेला आहे। तर आणि हे सोडा घालून चांगलं मिक्स करायचं आहे। हे बघा, आपली मेथीचे हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण याची भजी काढणार आहोत। हे बघा, आपण थोडं थोडं घ्यायची, तुम्हाला जेवढा आकार पाहिजे घ्या, तुम्हाला मोठ्या आकारात हवी, गोल आकारात हवी, कशी हवी ते तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आहे। तर आता मी एवढ्या आकारात घेऊन सोडतेय। हे बघा, हे अशा तऱ्हेने सोडत जा, मध्ये मध्ये मेथीचे ते दांडे असतात ना ते आले तरी काही हरकत नाहीये, पण मी बारीकच चिरून घेतलेली आहे मेथी। हे बघा, अशा तऱ्हेने आपण ना या मेथीच्या भज्या काढून घ्यायच्या। आधी तळून घेऊया, चांगल्या खरपूस तळायच्या। काय होतं, कधी मंद गॅसवर खरपूस तळायच्या, कारण काय होतं फास्ट गॅसवर एकदम ठेवलात ना वरून भाजल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात। त्याच्यामुळे ना जशा तुम्ही मंद गॅसवर तळाल ना त्या छान होतात, मग आतून पण चांगल्या शिजतात। हे अजून खालून पाठूमागून शिजायच्या आहेत। टाकल्याबरोबर कसं ते तेल तापलेलं असतं ना, तर लगेच पटकन हे होतं। बघा, हे दुसऱ्यांदा मी घालते। हा बघा, हे दुसऱ्यांदा घातलेलं आहे। हे अशा परतून घ्यायच्या छान, आतून पण शिजल्या पाहिजे। गरम एकदम तेलात सोडलं ना तर वरून भाजल्या जातात आणि आतून कच्च्या राहतात, म्हणून जरा ना मीडियम ह्याच्यावर ठेवून चांगल्या परतून घ्यायच्या। तर हे बघा, हे आता आपल्या झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। किती मस्त झालेत आणि छान दिसतंय। अशा तऱ्हेने आपण सगळ्या बाकीच्या मेथीची भजी करून घेऊया। आणि एक सांगते तुम्हाला, जर वाटत असेल तर थोडीशी पीठ संपूर्ण मिक्स करताना थोडी किंचितशी साखर टाकली तरी चालेल, कारण काय काय ना मेथीची चव आवडत नाही ना म्हणून, पण मी नाही टाकली, कारण अशीच मेथी ना मस्त तिखट वगैरे अशी थोडी आमचूर पावडर टाकली चटपटीत अशी लागते आणि छान लागते। तर तुम्ही अशी नक्की भजी करून बघा। आता आपण ना सर्व भज्या अशा याचप्रमाणे मी सर्व करून घेते। मेथीच्या भजी बरोबर मस्त कुरकुरीत चमचमीत अजून आपल्याला जर चटकदार असेल तर ती मिरची, तर ती मी मिरची तळून घेणार आहे।
हे बघा मिरची तळली आहे आणि ती आता मी काढून घेत आहे। आणि हे बघा मिरचीला ना मी सांगायला विसरली, मधून असं हे चीर दिलेली आहे। ही बघा, ही मधून प्रत्येक मिरचीला मी चीर दिली आहे। ती का दिली ते पण सांगते। मिरचीला मी चीर दिलेली आहे आणि त्याच्यावर आता मी मीठ भुरभुरवते। म्हणजे काय होणार, थोडंसं चिमटीभर मीठ भुरभुरायचं, मस्त लागतं। ही मिरचीला जी बघा दाखवते तुम्हाला, बघा मीठ आपण भुरभुरवलंय आणि ही मिरचीला मी चीर दिली आहे, त्याच्या आत मीठ गेलेलं आहे आणि मस्त अशा खमंग कुरकुरीत तळल्या आहेत मिरच्या आणि त्याच्यावर मीठ भुरभुरवलंय। आणि अशा तऱ्हेने आपली मेथीची भजी तयार झालेली आहे। ही पहा, आपली मेथीची भजी आहे, त्याच्याबरोबर मस्त कुरकुरीत तळलेल्या मिरच्या आहेत आणि सॉस आहे। तुम्हाला हिरवी चटणी करायची असेल तर तुम्ही हिरवी चटणी पण करू शकता। तर अशा रीतीने आपली मेथीची भजी तयार झालेली आहे। खूप छान आणि मस्त झालेली आहे। वास सुद्धा अगदी मेथीचा घरभर पसरलाय आणि व्यवस्थित एकाच आकारात छान तयार झालेली आहे आपली मेथीची भजी, तुम्ही पाहू शकता। त्या रीतीने तुम्ही ही भजी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि माझ्या अंजलीज किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।